तर काल बीडमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये भुजबळांनी एक मोठं वक्तव्य केलंय। आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी कोर्ट आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढू असा इशारा छगन भुजबळांनी दिला। मराठा आरक्षणासंदर्भात जीआरच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये पार पडला। तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते यावेळी उपस्थित होते। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळांनी नाव न घेता जरांगेंवर प्रहार केलाय। दरिंदे पाटलांमुळे मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर निर्माण झाल्याची टीका ही भुजबळांनी केली आहे। तर ओबीसींचं आरक्षण हिसकावून द्यायचं नाही असं आवाहन देखील धनंजय मुंडेंनी ओबीसी बांधवांना केलंय। दरम्यान नेत्यांनी यावेळी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप केलेत पाहूयात। आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं ना, दरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ते कुणाही समाजाचे नेते असू दे, त्यांना धाराशिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला सांगतो। ते काही म्हणताय ते आता बुद्धी ढळली, अक्कल दाढ पडली त्याची। बहुतेक अक्कल दाढ असते माणसाला, प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पडली वाटतं। ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले। ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार। तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा। तुम्ही आता केलं ना, आम्ही कोर्टात लढू। तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू। नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाठ्या उचलल्यात ना रे आम्ही। एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटक्यांचा हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही। मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल, मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे। ती ओबीसीचे नाहीच आहेत, एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती। हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथे येऊन, बाकी काही केलेलं नाही। त्यांना वातावरण दूषित करायचंय। आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही। इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला, माझा डोळा काढला। माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे। हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला। आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे। तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा। पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही। त्याला कवाच्याच मी बोललो, कवाच नाही तो ह्याच्यात मग कशाला, तो ह्याच्यात मी काय बघितले सगळ्यांनी, तो ह्याच्यात मग कशाला, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे, असेच हातरंगेव रक्तानी, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरल्याला।